नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, यौंत प्रवेश मम वाच विमाम प्रसूताम संजीवेत्य किल शक्तिधर स्वदाम्नाम, अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं, महायोग पीठे तटे भीमरथ्यं मुरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फुर्दि प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, काय माझी वाणी मानेल संतासी चित्तायसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध सदु वैराग्याचे महामुर असणारे निष्पे तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातलाय, परिचयातलाय, अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. विठाला 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 विठाला. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, गंगा भागीरथी सत्यभामा आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे.
अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगावर प्रतिपाद्यविषयी तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात आहे. आमच्या सर्वच महाराज मंडळीवर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे शरद भैया उर्फ त्यांना आर के म्हणतात. काय म्हणतात? आर के पाटील, बरोबर आहे का नाही? त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची सेवा ही घरची सेवा आहे, बरोबर आहे का नाही? इथं ऐकणाऱ्यापेक्षा कीर्तनकार जास्त उपस्थित आहेत. कोणीतरी एकाने उभं राहायचं, सेवा करायची, म्हणून मी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बऱ्याचशा ठिकाणी असा प्रसंग येतो, पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेले, दशक्रिय विधीच्या कीर्तनाला गेले, वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेले की त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, महाराज खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी, खूप काही कष्ट केले. आता तिचे आरामाचे दिवस आले, आता तिचे खाण्यापिण्याचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. एक काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेले, काही सांगतात पत्नी सोडून गेली. बसणाऱ्या मंडळीला मला फक्त एवढंच सांगायचं, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांना. लोक तुम्हाला सोडून गेले, लोक मला सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. विठ्ठल विठ्ठल कारण ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमच्याने माझ्या बापाचं काय घेऊन? येथे नाही पामर जीव किती. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमच्याने माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले? पण मला बसणाऱ्या मंडळी एक विनंती करायची, कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या दशक्रिय विधीला गेले की नुसतं बगळ्यासारख्या मानानं का हलवत जाऊ महाराज? कीर्तनकारासमोर लोक बसले की अशा माना हलवतात असं वाटतं कीर्तन संपलं तर हिमालयात जातं काय करून हे लोक, बरोबर आहे का नाही? कीर्तनाला बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये कधीतरी करत जा की आपण गेल्यानंतर आपल्याही घरच्यांनी आपली पुण्यतिथी घातली पाहिजे. अरे नाही महाराष्ट्र रडला तुमच्यासाठी तर चालम, पण कमीत कमी तुमचा जिल्हा तर रडला पाहिजे, त्याची तर प्रत्येकाने तयारी केलीच पाहिजे महाराज. बरं जाऊ दे, याच्यापेक्षा सबसिडी देतो तुम्हाला. नाही जिल्हा रडला तरी चालतो, कमीत कमी तालुका, नाही तालुका तर कमीत कमी गाव. काही काही माणसाचं एवढं नशीब खराब आहे महाराज की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात महाराज. लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगूच नका अशी माझी सर्वांना विनंती. जीवन थोडं जगा, पण जीवन जगत असताना महाराज सांगतात, हा उत्तमची पुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमचे पुरे कीर्ती मागे, आ कीर्ती मागे, आ उत्तमचे पुरे कीर्ती मागे.
येते मागे. तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकाने आजपासून आपल्या जाण्याची तयारी करा. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अगदी थोड्याशा वेळेमध्ये मला या अभंगाची भूमिका तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. या समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहे गड्यांनो. किती आहे? 4 प्रकारचे. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या 4 वर्गात मला कीर्तन संपवायचं. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. आता जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढची. 5 पांडवाविषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती. लक्षागृहाला आग लावली, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्योधनाच्या मनातली जळजळ नाही थांबली महाराज. 100 भाऊ मेलेले, दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेला आणि अश्वत्थाम्या भेटण्यासाठी आला. ए मित्र दुर्योधना, ए दादा, कोणी केली तुझी अवस्था? दुर्योधनाच्या नाकातोंडातून रक्त येत होतं आणि दुर्योधन अश्वत्थाम्याला सांगतो, ए मित्र अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाही रे, पण त्या 5 पांडवातलं एकही मेलं नाही. ही जळजळ होती दुर्योधनाच्या मनामध्ये. म्हणून तुम्ही जेवढे काही मंडळी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, अनेक लोकांचे अनेक वेगळे नाव असेल, पण दुर्योधन नाव कोणाचंच नसेल महाराज. नाव नसेल, कार्य असू शकतं अनेक लोकांचं, पण नाव कोणाचंच नसेल. बरोबर आहे का? दुर्योधन हा माणूस नाहीये. दुर्योधन ही वृत्ती आहे. आपली ती संपत्ती आपलीच, आणि भावाची सुद्धा संपत्ती आपला म्हणणारा कोण आहे? दुर्योधन. विठ्ठल जळजळणाऱ्या लोकांचा प्रत्येक ठिकाणी भरणा जास्त झालेला आहे. जळजळून काहीच भेटत नाही. मला तर एक विनंती करायची, कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका एक, आणि कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. जळून फक्त माणसाला झाला तर मुळ्यातच होऊ शकतो. याच्या पलीकडे दुसरं काय होणार आहे महाराज? जळून काहीच होत नाही. जळजळणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली, त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन भर, सगळं जग दुःखी आहे. मग हळहळणाऱ्याही माणसाचा विचार करायचा नाही, जळजळणाऱ्याही माणसाचा विचार करायचा नाही. तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त एवढीच इच्छा आहे की जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर केव्हा होईल. नाटाच्या अभंगामध्ये एक प्रमाण खूप सुंदर मला सांगतात, ऐसे चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, हो रात्र दिवस हे चितारा ओ हे नाही आपुले ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चय. या नाटाच्या अभंगाची सुरुवात किती कोणी पहा, काय मी उद्धार पावेन
काही कृपा करीला नारायण आहे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे भेटल त्याला एवढंच विचारता सांगा ना हो. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील कोणी गावी आहे सांगा कोणी गावी आहे सांगा कोणी गावी आहे सांगा कोणी गावी जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर केव्हा होईल. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं शबरी ए शबरी तुझी सेवा तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे काळजी करू नको जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज शबरी मातेने. किती वर्ष वाट पाहिली 14 वर्ष वाट पाहिली. तेव्हा कुठं जगाच्या मालकाची कृपा शबरी मातेवर झालेली आहे. तुमची माझी धारणा अशी झाली तुम्हाला असं वाटतं एकदा बजरंगबलीच्या मंदिरात गेलं की आपले सगळे कामं झाले पाहिजेत. एक पंढरपूरची वारी केली की देवानं लगेच आपल्यावर कृपा केली पाहिजे. एवढं सोपं नाहीये महाराज. परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावा लागेल ना. मी दररोज कीर्तनातून सांगतो हल्ली लोकांचे 2 प्रमाण खूप वाढले महाराज. अभ्यास न करता लोकांना ज्ञानी व्हायचं एक अभ्यास न करता लोकांना काय व्हायचंय ज्ञानी व्हायचं आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचं म्हणून तर केबीसीत लोक गेले ना. बरोबर आहे का नाही. शेअर मार्केटमध्ये जे काही लोक गेले ते त्याच्यामुळेच गेले ना. मला एवढंच सांगायचं रिझर्व्ह बँकेने तुम्हाला टक्केवारी काढून दिली की 6.5-7% पुढे तुम्हाला व्याजदर देता येत नाहीये. मग 1 लाखाचे जर एखादा मूर्ख तुम्हाला 10,000 देत असेल तर प्रत्येकानं समजून चालव काहीतरी गफलत आहे. बाकीच्या यायचं जाऊ दे आमच्या महाराज लोकांना काही केलं व्याजानं पैसे काढून भरले हो. काही केलं सोन्यावर टाकले काही केलं गाडीवर व्याज काढलं काही केलं जमिनी विकल्या. अजिबात नाही महाराज. कष्ट केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होणारच नाही. लोकांना कमी दिवसात श्रीमंत व्हायचं म्हणून तर लोक चुकीच्या मार्गाने चालले ना महाराज. बरोबर आहे का नाही. आणि कष्ट न करता श्रीमंत होऊ शकत नाही एक आणि अभ्यास न करता ज्ञानी होणं तर शक्यच नाही महाराज. मी मगाशीच आमच्या दत्ता महाराजांना त्यांना सांगितलं आपणही आळंदीला होतो महाराज. आळंदीला असताना आता गुरुजी हे तर आमच्या सगळे सिनियर आहेत. आपण आळंदीला असताना आमच्या डोक्यात नव्हतं की आम्हाला पखवाजा व्हायचं कथाकार व्हायचं कीर्तनकार व्हायचं काहीच नव्हतं. बापानं आळंदीला टाकलं त्यावेळेस एवढं सांगितलं तुला हरिपाठ वाजवता आला पाहिजे बरं गावात. बापाचं तेवढंच भूषण याला गावात भजन वाजवता आलं पाहिजे 2-4 चाली म्हणता आल्या पाहिजेत. अहो पहिले 5-6 वर्ष व्यंकटेशला वाजवता येत नव्हतं आम्ही चांगला तयार होतो. ही वस्तुस्थिती त्याला माहिती आहे. माझ्या नंतरचा पखवाजा येतो खरं आहे ना महाराज. ही वस्तुस्थिती बरोबर आहे का नाही. गोष्टी महाराजांकडे मी आणि आमचे मांडगे महाराज आम्ही 2 जण क्लास 32 मात्रेच्या चक्रधारपर्यंत पकवा शिकलो. नंतर गायन नंतर कीर्तन भागवत आणि आता कुठं कीर्तनकार झालो. आता तर पोरांच्या बापाची धारणा एवढी झाली महाराज. आळंदीला पोरगं टाकलं की संस्था मालकाला सांगतात महाराज 6 महिन्यात 3 दुरीकर झालं पाहिजे. तर बापान ठेवलं का ते मशीन आहे काय गेलं की आत बरी काही तपश्चर्या नाही गुरुजी. अहो तुम्ही कीर्तनकार झाले तर कमीत कमी 1000 लोकांच्या मागे टाळ घेऊन सेवा केली ना महाराजांनी. आता हे मंडळी कीर्तनकार सगळेच कीर्तन करतायत महाराज. अरे पण कधी वारी नाही कधी कोणाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे नाही कसं शक्य होईल. सहजासहजी कोणत्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होत नाहीये. त्यासाठी कालावधी घालावाच लागतो आणि मग कालावधी घातल्यानंतर तुमच्या पदरामध्ये थोडंफार पुण्य पडेल. विठाला 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 साधकाच्या अंतःकरणामध्ये फक्त एवढं
एवढीच इच्छा आहे की जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल. किती गोड प्रमाणे पहा. बेटी लागी पंढरीनाथा, बेटी लागी पंढरीनाथा, बेटी लागी बेटी जीवा लागली तळमळ व्यथा. 3 प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. जळजळणारा, हळहळणारा आणि तळमळणारा. आणि चौथा सर्वात महत्वाचा वर्ग आहे कळवळणारा. अशी कोणती जाते की तुमच्यावर प्रेम करून सुद्धा जगात कोणत्याही प्रकारची अपेक्षा तुमच्यावर करत नाही. या जगामध्ये फक्त त्या 2 जाती आहे. एक संताची आणि दुसरी म्हणजे भगवंताची. बरोबर आहे का नाही? संत आणि भगवंत सोडले की जगातल्या जेवढ्या काही नाते तेवढे सगळे तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? स्वार्थी आहे. काही लोक म्हणतील मायबाप प्रेम करत नाही का? करतात ना. आई सुद्धा मुलावर प्रेम करते. पण तुकोबराच्या गाथ्यामध्ये तुकोबराय सांगतात माय बापे सांभाळती लोभा कारणे पाळीती. प्रत्येक आई आपल्या मुलाचं संगोपन करते, पण प्रत्येक आईच्या अंतःकरणामध्ये एक स्वार्थ आहे, एक अपेक्षा आहे की म्हातारपणी माझ्या लेकराने मला काय केलं पाहिजेत? सांभाळलं पाहिजेत, मला बोललं पाहिजेत. अरे ज्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी दिली, ज्या जगद्गुरु तुकोबराने गाथा द्याला, या ज्ञानेश्वरी गाथेच्या बदल्यात जगद्गुरु तुकोबराने तुमच्याने माझ्याकडून कोणतीही अपेक्षा केली नाहीये. म्हणून या जगातली खरी जात जर कोण असेल तिचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात. आईसी कळवळती जाती, आईसी ऐसी कळवळ्याची जाती. एवढे पैसे देऊन बी नाही गात बरी, फक्त तुमच्या प्रेमासाठी.
मी तेच विचार करू राहिलो, व्यंकटेश एवढा का जोर आला असं यायला, बरोबर आहे का नाही? पुढचा काहीतरी स्वार्थ आहे 1-2 गुंठ्याचा, त्याच्यामुळे चालली ताकद लावणं. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, कोणत्याही प्रकारचा अंतकरणामध्ये स्वार्थ न ठेवता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या 2 जाती, एक संताची आणि दुसऱ्या भगवंताची. भगवंताने तरी तुमच्याने माझ्याकडून काय अपेक्षा केली? जेने हा जीव दिला, दान दिलाय, पण कधी भगवंताने आपल्याला एवढा सुंदर नृत्य दिलं त्याच्या बदल्यात आपण काही केलं? अजिबात नाहीये. मला एक प्रश्न करायचा आहे, आपल्या आईने आपल्याला आशीर्वाद द्यावा, तिचा आत्मा तृप्त व्हावा, याच्यासाठी या कुटुंबाने एवढं सुंदर वर्ष श्राद्ध घातलंय, पुण्यतिथी आहे. 12 महिन्यात एक महिना असतो, त्याला आपण पितृपक्ष म्हणतो. कोणता पक्ष म्हणतो? पितृपक्ष. त्या पितृपक्षामध्ये आपल्या आई वडिलांना आपण जेवण घालतो, काय करतो? नैवेद्य देतो. का? आपले आई वडील तृप्त व्हावे, त्याने तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा. बसणाऱ्या मंडळी, मला एवढाच प्रश्न करायचा आहे, तुमच्यानी माझे आई वडील तृप्त व्हावे यासाठी महिन्यात 12 महिन्यात एक महिना पितृपक्ष, तुमच्या नेत्याने तुमच्यावर प्रेम करावे याच्यासाठी तुम्ही त्यांचे वाढदिवस साजरे करता, त्यांचे बॅनर लावता. देवानं तुमच्यानी माझ्यावर खुश व्हायच्यासाठी तुम्ही देवासाठी काय केलं आणि मीही देवासाठी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. पण काही लोक म्हणतील, का या साधू संतांचे उपकार तरी तुमच्यावर काय आहे? महाराज सांगतात, हा मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी काय सांगो आता सकाळचे उपकार मज निरंतर जागवी, ओ मज निरंतर जागवी, सकाळचे उपकार मज निरंतर जागवी, ओ मज निरंतर जागवी. अज्ञान अंधकारातून बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त साधू संतांनी केलंय. मज निरंतर जागविती, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकव्यथा जन्माच्या, आता जागा रे भाई उठा जागे वारे आता, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. म्हणून साधू संताने एवढं काही तुमच्याने माझ्यासाठी केलं, पण कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. महाराज सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. कोणत्याही प्रकारचा लाभ त्यांच्या अंतकरणामध्ये नाहीये. अरे जगद्गुरु तुकोबराने गाथा दिला, त्या गाथ्याच्या बदल्यात तुकोबराचा सत्कार नाही केला तुम्ही आणि मी, उलट त्या गाथ्याच्या बदल्यात आपण तो गाथा या माथ्याने घेतला आणि कुठं बुडवला? पाण्यात बुडवला. तरी सुद्धा 4092 अभंग आहे. एकाही अभंगात तुकोबराने तुम्हाला आणि मला शाप नाही दिला. महाराज ज्ञानोबरायला एवढा त्रास झाला, पण 9030 ओव्या आहे. एकाही ओवीमध्ये तुम्ही मला असं दाखवा की समाजाला त्रास झाला नाही. नाही नाही नाही, उलट किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी भजी जो आदी पुरखी अखंडित. म्हणून संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करतो तुमच्यावर प्रेम करतात. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबराने जो दृष्टांत दिलाय तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित
तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबराने वापरला आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने वापरलाय. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबर, माऊली हा शब्द जर जगद्गुरु तुकोबराने स्वतःच्या आई संबंधाने वापरला म्हणाव तर मगाशीच मी प्रमाण दिलं, माये बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. मग माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने स्वतःच्या आई संबंधाने नाही वापरला आणि लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबराने तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा वापरलेला नाहीये. या अभंगाच्या अगोदरचे अभंग जर तुम्ही थोडे लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल हे सगळं वर्णन जे जगद्गुरु तुकोबराने केलं ते ज्ञानोबराधिक सर्व साधू संत मंडळीसाठी केले. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओजे तुमाशे. तुम्ही संकाधिक संत म्हणविता एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. सर्वांचे अभंग पाठ आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आईच्या जीवनाचं सर्वस्व, आईच्या जीवनाचं हित फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या कल्याणामध्ये असतं. किती प्रेम असतं आईचं लेकरावर. मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो. एका माय माऊलीचं लग्न झालं. दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत होते. आनंदात संसार चालू होता. 2-3 एकर जमीन होती. 2-4 वर्ष झाल्यानंतर तिला एक मुलगा झाला. हिनं फोन केला, मालक, ओ मालक ऐकलं का, मुलगा झालाय तुम्हाला. शेतामध्ये काम करणारा मनुष्य जशी 2 व्हीलर काढली तशी मनमाडला गेला. कशासाठी? पेढे आणण्यासाठी. मनमाडून येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने उडून दिलाय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. कोणी बघितलंच नाही. 10-5 मिनिटं झाली मनुष्य गतप्राण झाला. बघता बघता ही बातमी सर्व परिसरात कळाली. त्या मायमाऊलीच्या कानावर गेल्यानंतर ती मायमाऊली रडायला लागली, देवा माझी सोन्यासारखी कुस पवित्र केली, माझ्या कुशीमधून सोन्यासारख्या पोराला जन्माला घातले देवा. आणि ते पोरगट डोळे उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेला. अहो विधाता अस्तवन क्वचित दया. अबे विधाता आहे ना तू, देव आहे ना, तुला काही कळतं का नाही. सगळं गाव रडत होतं, तालुका रडत होता, नातेवाईक रडत होते, आई वडील सगळे रडत होते, पत्नीही रडत होती. पण पत्नी रडता रडता विचार करू लागली, मी जर असंच रडत बसले त्या 2 दिवसाच्या लेकरांना कोणाकडे पाहायचं, सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या मुलाचं संगोपन करू लागले. मुलगा खूप हुशार होता महाराज. 12वी वगैरे झाल्यानंतर पोरगा म्हणला, आई मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय, 10 लाख कॉलेजची फी आहे. आई म्हणली काळजी करू नको बाळा, मी आहे. वडिलोपार्जित जी 3-4 एकर जमीन होती त्या जमिनीचा 7-12 घेतला, एका शाहूकाराच्या नावावर करून दिले. 10 लाख घेतले, पोराच्या हातात दिले. पोराने इंजिनिअरिंगची फी भरली. पोरगं इंजिनिअरिंग करू लागलं. शेवटचं वर्ष होतं. परत 3 लाख रुपये कमी पडले. 3 दिवस झालं पोरगा आईला बोलत नाहीये, आईला बोलत नाहीये, जेवण करत नाही. आईला वाईट वाटलं. ए बाळ्या, ए सोन्या, काय झालं? 2 दिवस झाले बोलत नाहीये, जेवण करत नाही, काही नाही. आई माझी कॉलेजची फी भरण्यासाठी, मला माझं इंजिनिअरिंग कंप्लीट करण्यासाठी तू 3 एकर जमीन विकून 10 लाख रुपये दिले. आता जर 3 लाख रुपये नाही भरले माय तर माझे 4 वर्ष वाया जाईल. आई रडायला लागली, काळजी करू नको बाळा, मी लग्नामध्ये नवऱ्याने जे दागिने केले होते त्या दागिन्याचा डबा घेतला आणि कुठे गेली? सोनार दादाकडे. सोनार दादा, ओ सोनार दादा, हे सोनं घ्या आणि माझ्या पोराला 3 लाख रुपये द्या. सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करायचा ग, आणि तुझ्या आवडीचे दागिने बनवले होते त्यांना. अगं तो गेला सोडून, पण त्याची आठवण म्हणून एखादा तर दागिना जवळ ठेव. बाईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि बाई सांगू लागली, सोनार दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला. या फाटक्या दागिन्याचं काय करू? हे दागिने घ्या आणि मला पैसे द्या. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिलं. पोरगं इंजिनिअरिंग झालं. पोराच्या हातात प्रमाणपत्र पडल्यानंतर पहिला फोन पोराने आपल्या आईला केला, ए आई, तुझ्या आशीर्वादाने इंजिनियर झालो का माय? खूप कष्ट केले तू माझ्यासाठी. आई, माझं कॉलेजचं शिक्षण होईपर्यंत तू अंगावर कधी नवी साडी नाही घातली, पण मला कधी जुन्या ड्रेसवर नाही पाठवलं. पण आई तुझी शपथ घेऊन सांगतो, आजपासून मी काम करणार आणि तू काय करणार? आराम करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती. दोघांचं लग्न झालं. तिलाही 3 लाख रुपये महिना आणि यालाही 3 लाख रुपये महिना. मुंबई सारख्या ठिकाणी राहत होती. एवढी सेवा करायचा तो मुलगा आपल्या आईची. आई सुद्धा म्हणायची की माझ्यासारखी भाग्यवान कुश या जगामध्ये कोणत्याच आईची नसल. पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज नव्हती. 2 सेविका काम करण्यासाठी होती. पण म्हातारीचं दुर्भाग्य असं, 75-76 वर्षाचं वय झालं. म्हातारीला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीव्ही. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं. सायंकाळ झाले की म्हातारी खोकलायची. सगळी कॉलनी त्रस्त होती. सगळे लोक परेशान होते. यांना अनेक आयुर्वेदावाल्या डॉक्टरांना दाखवलं, MD डॉक्टरांना दाखवलं, पण म्हातारीचा खोकला राहत नाही. एक दिवस याच्या बायकोने याला प्रश्न केला, मालक, 10 वर्ष झाले मी तुमच्या मायचं संगोपन करते. दिवसभर ऑफिसला काम करावं, संध्याकाळी यावं, थोडं लेकरांकडे बघावं, जेवण करावं, झोपावं. म्हणलं तर तुमची आई रात्रभर खोकलत बसती. हे बघा, एक तर घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची आई राहील. हे वाक्य ज्यावेळेस पोरानं ऐकलं त्यावेळेस पोराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पोरगा आपल्या बायकोला सांगता, ग वेडे,
मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मला सोडून गेला ग. त्या दिवसापासून तर आतापर्यंत माझ्या आईने कधी मला बापाची कमी नाही पडू दिली. मला माहित आहे माझ्या आईच्या खोकल्यानं सगळी कॉलनी त्रस्त आहे, पण ऐक ना, मी डॉक्टरांना विचारलं 1.5-2 वर्ष माझी माय जगेल, याच्यापेक्षा जास्त जगणार नाही. बायकोला कळालं याच्या आईवर खूप प्रेम आहे, हा ऐकणार नाही. बायको म्हणली एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर असेल तर सांभाळा तुमच्या मायला. मी चालले घर सोडून. पोराला एकीकडे आहार झाला, विहीर झाला, काय करावं कसं करावं. मध्यरात्री 10 वाजता पोरगा आईच्या रूम मध्ये गेले, आईच्या दरवाजाला थाप टाकली. ए आई ऐकलंस का ग? आई म्हणली काय रे सोन्या, चाल माय मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरगा घनदाट जंगलामध्ये आईला घेऊन चाललंय. ज्या जंगलात घेऊन चाललंय त्या जंगलामध्ये एवढी झाडं होती, आई झाडाचा पाला तोडायची खाली टाकायची, पाला तोडायची खाली टाकायची, पाला तोडायची खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरानं आईला बसवलं, सांगितलं आई 10 मिनिटं थांब, मी आलोच. आईला कळालं आता पोरग गेलं की परत येणार नाहीये. आईनं धावा केला, ए सोन्या इकडे ये माय, मी तुझी माय रे. 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय. मला कळलंय रे तुला माझा कंटाळाला, काळजी करू नको बाळा, मला माहित आहे. पण आनंदानं घरी जा. माझ्या सुनबाईला जीवला, माझ्या नातवंडाला जीवला, पण मी एक सांगू का माझं तुझ्यावर किती प्रेम होतं बाळा. तू लहानपणी छोटा होता ना 1.5-2 वर्षाचा, आणि मी जर किचन मध्ये काम करत असेल, स्वयंपाक करत असेल, आणि तू जर बैठकीत खेळायला लागला आणि रडायला लागला तर तुझ्या रडण्याच्या आवाजानं माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर, आणि मला कळणार नाही का तुझ्या मनात आलेले वाईट विचार. आनंदानं घरी जा. पण एका म्हातारी आईची विनंती आहे, मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ते तुझा घात केल्याशिवाय राहणार नाहीये. मला एवढंच सांगायचंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडलंय, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित लेकुराचे आहे माऊलीचे हित, माऊलीचे हित, माऊलीचे हित, माऊलीचे हित, माऊलीचे हित, ओ लेकुराचे हित, वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित. आईच्या जीवनाचं सर्वस्व आणि सर्वस्व फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. आणि आईने हे लोक सोडून जगातले जेवढे काही नाते, त्यांचं प्रमाण किती सांगायचं महाराज. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली आला कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. संताला भगवंताला या सर्वांना सोडून जर जगातले जेवढे काही नाते, वाटतंय लोक तुमच्याने माझ्यावर प्रेम करतात, अजिबात नाही महाराज. जगाचा एक नेम आहे, जन हे सुखाचे दिला घेतल्या